डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये अंत्यसंस्कार। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप। पती अनंत गर्जेच्या मुंबईतील घरी फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। विलेपार्ले इथे स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र यांचा पार्थिव पंचतवात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीमधील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। धर्मेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील। त्यांच्या भूमिका आजही रसिक मनांवर अधिराज्य गाजवतायत। धरमपाजींना भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत शरद पवारांचं ट्विट। ही-मॅनची एक्झिट चटका लावणारी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून देखील दुःख व्यक्त। ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जाताय ते लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील। स्वायत्ततेची शक्ती काय असते ही सत्ताधाऱ्यांना दाखवा। राज ठाकरे उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला पत्र।